काय काय सांगते लक्षात घ्या आता. ओके, सो आपण क्वेश्चन नंबर डी बघतोय आणि क्वेश्चन नंबर डी काय आहे, जस्टिफाय द फॉलोइंग रिएक्शन एज रेडॉक्स रिएक्शन, म्हणजे खालचा रिएक्शन रेडॉक्स रिएक्शन आहे ते जस्टिफाय करा आणि आयडेंटिफाय द स्पीशीज दॅट हॅज बीन ऑक्सिडाइज्ड और रिड्युस्ड आणि विच ऍक्ट ॲज अ ऑक्सिडंट अँड विच ऍक्ट ॲज अ रिडक्टंट, हे आपल्याला काय करायचं आहे तर फाइंड आउट करायचं आहे. आता ह्यासाठी काय करायचं, पहिला मी रिएक्शन लिहिली, ह्या रिएक्शन मध्ये दर एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर लिहायचं. काय लिहायचं, दर एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर. आता ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर काय असतंय तर -2. मग कॉपरचं ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे, कसं फाइंड करतो, कॉपरचं ऑक्सिडेशन स्टेट x कन्सिडर करतो, मग 2x - 2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0. सो 2x इज इक्वल्स टू 2. सो x इज इक्वल्स टू 2/2. सो x इज इक्वल्स टू काय येणार आहे तर +1. समजलं का, ऍक्च्युअली हा 2x प्लस इन ब्रॅकेट काय आहे तर -2 आहे, इन ब्रॅकेट काय आहे -2. सो 2x - 2, 2x - 2, मग इथं कॉपरचं ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे तर +1 येणार आहे. काय येणार आहे ऑक्सिडेशन स्टेट +1. आता हा Cu2S आहे, ह्यामध्ये सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर -2. ऑक्सिजनच्या खाली आहे ना, आणि रूल्स आपण बघितलेत ना, रूल्स टू फाइंड ऑक्सिडेशन नंबर, त्यामध्ये आहे सगळ्याचे नाही, ज्यांना आता ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन स्टेट -2 असते हे त्यात दिलेलं आहे. मग आपण काय लॉजिक लागतो, ऑक्सिजनच्या खाली सल्फर आहे, सेम ग्रुपला आहे ना, फरक काय आहे फक्त हा Cu2 आहे आणि हा Cu2 काय आहे तर S. मग दोघांचे ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे, सेमच असणार आहे, ऑक्सिजनच्या खाली सल्फर आहे म्हणून, आणि सेम आहे दोन्ही पण काय आहे सेम. मग हा कॉपरचं ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे तर +1. आता इथं फक्त कॉपर आहे, फक्त कॉपर आहे म्हणजे त्यांना नायदर इलेक्ट्रॉन लॉस केलेत नॉर इलेक्ट्रॉन काय केलेत गेन. सो इट hasn't been lost the electron, it hasn't been gained the electron. मग ह्याचा ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे 0. काय असणार आहे कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर, काय असणार आहे कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर 0. आता सल्फर डायऑक्साइड आहे, ऑक्साइड, आता ह्या केसमध्ये सल्फर डायऑक्साइड ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट -2 असणार आहे, कारण ते फिक्स्ड आहे, कारण ते रूल्स मध्ये दिलेलं आहे आपल्याला. ह्या केसमध्ये सल्फरचं ऑक्सिडेशन नंबर फाइंड करावं लागणार. काय करावं लागणार, सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट फाइंड. आता कसं करणार आहे, परत सल्फरचं ऑक्सिडेशन नंबर काय कन्सिडर करायचं x प्लस ऑक्सिजन किती आहे 2, 2 × -2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0. सो x - 4 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0. सो x इज इक्वल्स टू काय येणार आहे तर +4. x इज इक्वल्स टू काय येणार आहे, म्हणजे सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट काय आलं तर +4. तुम्ही म्हणशील इथं सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे, सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट -2 पण येऊ शकतो, +4 पण येऊ शकतो आणि +6 पण येऊ शकतो. त्यानं कोणता कंपाऊंड फॉर्म केलाय डिपेंडिंग अपॉन दॅट, त्यानं कोणता कंपाऊंड. ह्या केसमध्ये कॉपर ऑक्साईडचा क्युप्रस ऍक्च्युअली आहे हा Cu2 ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन स्टेट -2 होता आणि Cu2S इथं होता, त्यामुळे ह्या दोन्ही केसमध्ये सल्फर, ऑक्सिजन आणि सल्फर बिलॉंग्स टू सेम फॅमिली, ग्रुप 16. कोणाला बिलॉंग करतात, हा, मग त्यासाठी ऑक्सिजनचं -2 आहे तर सल्फरचं पण काय असणार आहे तर -2. आलं लक्षात, सगळ्यांचं ऑक्सिडेशन नंबर फाइंड केलं, ठीक आहे. पुढे काय करायचं, कोणाचं ऑक्सिडेशन झालंय आणि कोणाचं रिडक्शन झालंय. हा +1 आहे, हा पण +1 आहे राईट हँड साईडला कॉपरचं, लेफ्ट हँड साईडला, आणि राईट हँड साईडला कॉपरचं ऑक्सिडेशन नंबर काय आहे 0. म्हणजे +1 to 0, +1 to 0 म्हणजे काय झालंय, +1 to 0 इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर का डिक्रीज झालाय, डिक्रीज. मग ह्यामध्ये +1 to 0 कॉपर डिक्रीज झालंय, तर आपण काय लिहिणार आहे इथं, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, रिडक्शन. काय म्हणतो, रिडक्शन. आणि इथं बघा सल्फर हा -2 आणि हा -2 आहे, इथं सल्फर काय आहे, सल्फर काय आहे +4. मग दोन्ही केसमध्ये हा -2 आणि हा -2 इथं घेतला तर काय झालंय, -2 to +4 काय झालंय इन्क्रीज. मग इथं आपण काय लिहिणार आहे, हा, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय लिहिणार आहे तर ऑक्सिडेशन,
इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय लिहिणार आहे ऑक्सिडेशन. ठीक आहे ओके. मग काय म्हणतात ऑक्सिडेशन पण झालंय रिडक्शन पण झालंय दोन्ही झालंय. मग ही रिॲक्शन कसली असणार आहे सिन्स ऑक्सिडेशन and reduction, oxidation and reduction takes place simultaneously, takes place, so it is the redox reaction. So it is a redox reaction. ठीक है, it is a redox reaction. Now who is oxidized and who is reduced? ज्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढलाय ज्या स्पीशीजचा दॅट इज ऑक्सिडाइज्ड स्पीशीज आणि ज्या सबस्टन्सचा ऑक्सिडेशन नंबर काय झालाय तो रिड्यूस स्पीशीज. आणि कोण ऑक्सिडंट आहे आणि कोण रिडक्टंट आहे तर जो दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर वाढवतोय तो रिडक्टंट. जो सॉरी रिडक्शन आणि ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन मध्ये रिडक्टंट असतोय म्हणजे जो दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर काय करतो कमी करतो. जो दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर काय करतो कमी करतो दॅट इज रिडक्टंट. आणि जो दुसऱ्याचा ऑक्सिडेशन नंबर काय करतो वाढवतो दॅट इज ऑक्सिडंट. परत एकदा सांगते ज्याचं ऑक्सिडेशन होतंय ना काय होतंय ज्याचं ऑक्सिडेशन होतंय त्यामध्ये कोण असतं तर रिडक्टंट आणि ज्याचं रिडक्शन होतंय त्यामध्ये कोण असतं तर ऑक्सिडंट. आता ही कशी रिॲक्शन आहे तर ही डिस्प्रपोर्शनेट रिॲक्शन आहे. डिस्प्रपोर्शनेट रिॲक्शन म्हणजे कॉम्पो प्रपोर्शन रिॲक्शन म्हणजे दोन्ही एकत्र एकाच एलिमेंट मध्ये ऑक्सिडेशन होतात आणि एका एलिमेंटच काय होत असते तर रिडक्शन. म्हणजे इट इज ऍक्टिंग एज अ बोथ ऑक्सिडायझिंग एजंट ऑल्सो अँड रिड्युसिंग एजंट ऑल्सो. आता ह्यामध्ये कॉपरचं +1,2 काय झालं 0. इथं पण कॉपर सल्फाइड मध्ये +1,2 काय झालं तर 0. फक्त इथं बघा Cu2 मध्ये +1,2 काय झाला 0. ऑक्सिडेशन नंबर वाढला का कमी झाला कमी झाला. ऑक्सिडेशन नंबर वाढला का कमी झाला कमी. सो आपण काय म्हणणार आहे Cu2O ऑक्सिडेशन नंबर कमी झाला म्हणजे रिडक्शन होतं त्याचं. मग रिडक्शन ज्याचं होतं त्यामध्ये कोण असतो ऑक्सिडंट. सो Cu2 काय आहे तर ऑक्सिडंट. नेक्स्ट रिडक्टंट कोण असणार आहे Cu2S. रिडक्टंट कोण असणार आहे का Cu2S रिडक्टंट असणार आहे कारण त्याचं ऑक्सिडेशन नंबर काय झालाय वाढलाय. काय झालाय काय झालं सल्फरचं ऑक्सिडेशन स्टेट -2 to काय झाला +4. तुम्ही म्हणाल की मॅम कॉपर पण आहे की कॉपरचं +1 to 0 पण होतंय की ठीक आहे की +1 to 0 बघितला तर तसा तो काय असणार आहे तर परत तो रिडक्टंट ऑक्सिडंट म्हणून पण बिहेव करू शकतो. Cu2S पण काय असू शकतो तर ऑक्सिडंट असू शकतो कारण त्याच्या केसमध्ये पण काय झाले +1 to 0 डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. हा Cu2O आणि Cu2S दोन्ही ऑक्सिडंट आहेत. रिडक्टंट नाही रिडक्टंट कोण ज्याचं ऑक्सिडेशन झालंय. कोणाचं ऑक्सिडेशन झालंय सल्फरचं. कोणाचं झालंय सल्फर कोणामध्ये आहे फक्त Cu2S मध्ये. कुठं ओके की पण ऑक्सिजन -2 आहे इथं पण ऑक्सिजन -2 आहे. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर नाही चेंज झाला. कोणाचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला फक्त सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला फक्त सल्फरचं. मग सल्फर -2 to काय झाला तर +4. सो आपण काय लिहिणार आहे तर इथं Cu2S acts as a what it act as a रिडक्टंट. काय म्हणून ऍक्ट करतो काय म्हणून ऍक्ट करतो काय करून ऍक्ट करतो रिडक्टंट. नोट डाऊन करा लवकर. हायड्रोजन फ्लोराईड HF म्हणजे हायड्रोजन फ्लोराईड. HF प्लस OH मायनस HF ऍक्वस स्टेट मध्ये OH मायनस ऍक्वस स्टेट मध्ये गिव्स व्हॉट H2O कोणत्या स्टेट मध्ये लिक्विड आणि F मायनस कोणत्या स्टेट मध्ये तर ऍक्वस स्टेट मध्ये. आता
फ्लोरीन हा नॉन मेटल आहे आणि फ्लोरीन जर नॉन मेटल आहे तर हायड्रोजन त्याबरोबर काय सारखा बिहेव करणार आहे? मेटल. काय सारखा बिहेव करणार आहे? हा रूल आहे की जर हायड्रोजन मेटल नॉन मेटल बरोबर बॉन्डेड असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट +1 हायड्रोजनची, आणि जर हायड्रोजन मेटल बरोबर बॉन्डेड असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट -1. रूल्स टू फाइंड ऑक्सिडेशन नंबर दिवाळीच्या आधी झालेलं होतं. हा, सो आता हा फ्लोरीन आहे, तर ह्या फ्लोरीन काय मी तुम्हाला सांगितलंय, फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट ऑफ द पिरियॉडिक टेबल आणि त्याचं ऑक्सिडेशन स्टेट फिक्स्ड असते, -1 असते. आणि हायड्रोजनचं ऑक्सिडेशन स्टेट, फ्लोरीन नॉन मेटल आहे तर हा मेटल म्हणून बिहेव करणार, म्हणून ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे तर प्लस. काय येणार आहे? प्लस. आता OH मायनस मध्ये परत ऑक्सिजन नॉन मेटल आहे त्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन स्टेट -2 ऑक्साईड म्हणून एक्झिस्ट होणार आहे तो, आणि हायड्रोजन मग तिथं मेटल म्हणून बिहेव करणार म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय येणार आहे तर +1. काय येणार आहे ऑक्सिडेशन स्टेट? +1. परत H2O मध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट परत +1 आणि ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट परत -2, कारण ऑक्सिजन नॉन मेटल आणि हायड्रोजन काय आहे तर मेटल आहे. परत F- ला काय येणार आहे तर -1 ऑक्सिडेशन स्टेट. काय येणार ऑक्सिडेशन स्टेट? काय येणार ऑक्सिडेशन स्टेट? मग मला सांगा ह्या पूर्ण रिॲक्शन मध्ये हायड्रोजनची किंवा फ्लोरीनची किंवा ऑक्सिजनची ऑक्सिडेशन नंबर चेंज झाली आहे का? मग ही रेडॉक्स रिॲक्शन असेल का? नाही. So there is no change in the oxidation number. हे लिहिलं ना, हे लिहिल्यानंतर लिहायचं there is no change. असं लिहायचं कंपल्सरी, हेच रूल, हे मेथडच अशी आहे की दर एलिमेंटचं नाही, हे रूलच आहे. हे तुम्ही पहिला रिॲक्शन असं लिहिणार, त्याच्या खाली ऑक्सिडेशन नंबर लिहिणार. सो देर इज नो चेंज इन ऑक्सिडेशन नंबर, therefore it is not a redox reaction. कसली रिॲक्शन नाही आहे ती? इट इज नॉट अ redox reaction. समजतंय? येस ऑर नो? ठीक आहे. आता पुढचं बघा, नेक्स्ट बघा. I2 काय आहे तर ऍक्वस स्टेट मध्ये आहे, +2S2O3 2- कोणत्या स्टेट मध्ये आहे? ऍक्वस. S2O3 2- कोणत्या स्टेट मध्ये आहे? ऍक्वस. परत इथं काय आहे तर S4O6 2- S4O6 2- इन द ऍक्वस स्टेट, प्लस काय आहे तर 2I- इन द ऍक्वस स्टेट. I2 हा त्याच्या एलिमेंटल स्टेट मध्ये आहे, आणि एखादा सबस्टन्स जर त्याच्या एलिमेंटल स्टेट मध्ये म्हणजे अर्थ वरती एक्झिस्ट होताना कसा एक्झिस्ट होतो I2, म्हणजे त्या केसमध्ये त्यांना इलेक्ट्रॉन लॉस गेन शेअरचा संबंध नाही. I2 हा स्वतः एक्झिस्ट होताना एलिमेंटल स्टेट मध्ये तर त्याची ऑक्सिडेशन नंबर स्टेट काय असते तर 0. I2 ह्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर काय असते 0. ठीक आहे. नेक्स्ट 2I- म्हणजे आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे तर -1. I- ना, आयोडीन वरती चार्ज काय आहे मायनस, तर त्याचं ऑक्सिडेशन स्टेट -1. आता ह्यांचं ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करायचं सल्फरचं, कारण ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट तर काय असते -2, सल्फेटचं ऑक्सिडेशन स्टेट पण काय असते तर ऑक्सिजनचं -2. आता ह्याचं फाइंड करूया. S2O3 काय आहे तर 2- आहे, मग सल्फर 2दा आहे, मग 2x - 3 इंटू -2, सॉरी तर प्लस येते, 2x + 3 इंटू -2 इज इक्वल्स टू नेट चार्ज. हा नेट चार्ज आहे, नेट चार्ज -2, नेट चार्ज. हा बोला, कुठं? हे भावांनो, एक मिनिट. हा S2O3 चा नेट चार्ज -2 आहे चा, आणि ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर -2. ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट -2. सो हा 2x + 3 इंटू -2 इज इक्वल्स टू -2. So 2x - 6 is equals to -2.
So 2x is equals to -2 plus 6. So 2x is equals to काय येणार आहे तर 4. Therefore x is equals to 2. हा मग x is equals to काय झालं तर 2 plus 2. मग आता S4O6 चं फाइंड करूया. आता S4O6 चं कसं फाइंड करणार आहे? 4x सल्फर आहे ना, चार्ज आहे, प्लस 6 into -2 is equals to net charge -2. So 4x minus 12 is equals to -2. So 4x is equals to 10. So x is equals to 10 by 4 म्हणजे 2.5. काय आहे? समज में आ रहा है? ठीक. आता आयोडीन बघा, आयोडीन इथं 0 आहे आणि इथं काय आहे तर -1. काय होते 0 to -1? डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ठीक है. येस, 0 to -1. 0 to -1 डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. सो काय असणार आहे तर रिडक्शन. आता इथं सल्फर +2 to 2.5. 0.5 ना तर वाढलाच ना ऑक्सिडेशन नंबर. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे तर ऑक्सिडेशन. काय नाही, ज्याचा ऑक्सिडेशन नंबर चेंज नाही झाला त्याचा ऑक्सिडेशन रिडक्शनचा संबंधच येत नाही. आणि असं काय नाही की पूर्ण रिएक्शन मध्ये सगळ्याच ऑक्सिडेशन नंबर चेंज व्हायला पाहिजे. दोघांचा, एकाचा ऑक्सिडेशन नंबर वाढायला पाहिजे, एका आयटमचा ऑक्सिडेशन नंबर वाढायला पाहिजे, दुसऱ्या आयटमचा ऑक्सिडेशन नंबर बाकीच्यांचं सेम राहिलं तरी पण सगळ्यांचं सेम आलं तर रेडॉक्स रिएक्शन नाही आहे ती. देर इज नो रेडॉक्स, इट इज नॉट अ रेडॉक्स रिएक्शन. काय ह्याचं जर आलं असतं तर लिहिलं असतं, पण येत नाही. दोघांचंच येते. एखाद्या रिएक्शन मध्ये एकाचं ऑक्सिडेशन होतं आणि एकाचं रिडक्शन. बाकी सगळे बॅलन्सिंग साठी वापरलेले असतात. बाकी सगळे काय वापरले असतात? बाकी सगळे कशासाठी वापरलेले असतात तर बॅलन्सिंग साठी युज केलेले असतात. आता इथं बघा की कोणाचं ऑक्सिडेशन झालं, कोणाचं रिडक्शन झालं. ठीक आहे, आयोडीनचं रिडक्शन झालं. कोणाचं रिडक्शन झालंय? I2. येस, I2 इज अ ऑक्सिडंट. कारण का? त्याचं रिडक्शन झालंय. ज्याचं रिडक्शन जातंय तो ऑक्सिडंट आणि ज्याचं ऑक्सिडेशन होतंय ते रिडक्टंट. आता ऑक्सिडेशन कोणाचं झालं? S2O3. मग S2O3 इज अ काय असणार आहे तर S2O3 काय असणार आहे तर रिडक्टंट. समजतंय? येस ऑर नो? I2 काय आहे तर ऑक्सिडंट आणि S2O3 काय आहे तर काय झालं? त्याच झालं ना ऑक्सिडेशन रिडक्शन. त्यांचंच होतंय ना ऑक्सिडेशन रिडक्शन. मग ज्याचं ऑक्सिडेशन झालं तो रिडक्टंट आणि ज्याचं रिडक्शन झालं तो ऑक्सिडंट. म्हणजे हा ऑक्सिडेशन नंबर वाढवतो दुसऱ्याचा I2. कोणाचा ऑक्सिडेशन नंबर वाढवतो? त्यानं सल्फरचं 2 to 2.5. आणि ह्या सल्फरनं काय केलं? आयोडीनचं ऑक्सिडेशन नंबर redox. Since oxidation and reduction takes place simultaneously, it is a redox reaction. पहिली स्टेटमेंट तीच असायला पाहिजे. Since oxidation and reduction takes place simultaneously, hence it is a redox reaction. म्हणून तो कसला रिएक्शन आहे? रेडॉक्स. लिहून घ्या बरं. There are 2 methods to balance the redox reaction. म्हणजे सगळ्यात पहिला तुम्हाला ती रिएक्शन रेडॉक्स रिएक्शन आहे की नाही हे जस्टिफाय करायचंय. कसं करणार ती रिएक्शन रेडॉक्स रिएक्शन आहे की नाही? एकाचं ऑक्सिडेशन होतंय आणि एकाचं ऑक्सिडेशन आणि एकाचं काय होतंय? रिडक्शन. ठीक आहे, फाईन. मग जर तुम्हाला माहिती आहे की ती रिएक्शन रेडॉक्स रिएक्शन आहे
त्यानंतर तुम्ही त्याचं काय करू शकताय, बॅलेन्सिंग. काय करू शकताय तुम्ही त्याचं, बॅलेन्सिंग. मग त्या बॅलेन्सिंग साठी तुम्हाला थोडे रूल्स वापरावे लागतात बॅलेन्सिंग द रेडॉक्स रिएक्शनला. आता रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी दोन मेथड आहेत. रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी किती मेथड आहेत, दोन मेथड आहेत. कोणते दोन मेथड आहेत, तर एक आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड. एक कोणती मेथड आहे, एक कोणती मेथड आहे, ऑक्सिडेशन नंबर मेथड. आणि दुसरी कोणती आहे, तर हाफ रिएक्शन मेथड. हाफ रिएक्शन मेथडलाच आपण आयन इलेक्ट्रॉन मेथड म्हणतो. ही जी हाफ रिएक्शन मेथड आहे किंवा आयन इलेक्ट्रॉन मेथड आहे, ही स्पेशली जेव्हा एखादी रिएक्शन रेडॉक्स रिएक्शन कॉम्पो प्रपोर्शन किंवा डिस्प्रपोर्शनेट आहे त्या केसमध्ये इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणाल कॉम्पो प्रपोर्शन किंवा डिस्प्रपोर्शनेट रिएक्शन म्हणजे काय, सेम एलिमेंट आहे रिएक्टंट साइडला, त्या सेम एलिमेंटचं काय झाले तर एकाच जागे ऑक्सिडेशन होऊन ऑक्सिडेशन नंबर एक तर वाढलंय, म्हणजे एका केसमध्ये वाढलंय आणि एका केसमध्ये काय झालंय, कमी झालंय. पण सेम एलिमेंटचं, कोणाचं, सेम एलिमेंटचं, कोणाचं, कोणाचं, सेम एलिमेंट. प्रोडक्ट साइडला त्याचा ऑक्सिडेशन नंबर एक आहे, पण रिएक्टंट साइडला त्याचे ऑक्सिडेशन नंबर दोन वेगवेगळे आहेत. हा, मग त्या दोघांचं मिळून सिंगल तुम्हाला प्रोडक्ट जेव्हा मिळाला, दॅट इज कॉम्पो प्रपोर्शन रिएक्शन. आणि डिस्प्रपोर्शनेट त्याचं उलट. डिस्प्रपोर्शनेट त्याचं काय, डिस्प्रपोर्शनेट उलट की तुमच्या रिएक्टंट साइडला एकच ऑक्सिडेशन नंबर आहे त्या एलिमेंटचं, पण प्रोडक्ट साइडला तुम्हाला वेगवेगळे ऑक्सिडेशन नंबर्स आहेत. ठीक आहे. सो आयन इलेक्ट्रॉन मेथड जी आहे ही मोस्टली त्यासाठी फेवरेबल आहे, कॉम्पो प्रपोर्शन किंवा डिस्प्रपोर्शनेट रिएक्शन. मोस्टली आपण वापरतो ती कोणती वापरतो, तर ऑक्सिडेशन नंबर मेथड. काय, तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेते आणि एक्झाम्पल घेऊन दर स्टेप काय करते तर एक्सप्लेन करते. ठीक आहे. बॅलेन्स काय म्हटलंय, बॅलेन्स द फॉलोइंग रिएक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. मी तुम्हाला काय म्हटलं की मी तुम्हाला विथ द एक्झाम्पल दाखवते की आपण कसं बॅलेन्स करणार, म्हणजे रूल्स काय. कॉपर ऑक्साइड प्लस काय आहे तर अमोनिया गिव्स व्हॉट, कॉपर इन द सॉलिड स्टेट प्लस डायनायट्रोजन इन द गॅशियस स्टेट प्लस वॉटर. सगळ्यात पहिला रूल असते काय माहिती आहे, फर्स्ट रूल इज टू फाइंड द ऑक्सिडेशन नंबर. काय फाइंड करायचं, पहिली स्टेप काय असते, स्टेप वन काय असते, टू फाइंड द ऑक्सिडेशन नंबर ऑफ each atom and to conclude who undergoes oxidation and who undergoes reduction. कोणाचं ऑक्सिडेशन होतं आणि कोणाचं रिडक्शन. पहिली स्टेप लक्षात येते काय आहे, पहिल्या स्टेप मध्ये स्टेप वन आहे, स्टेप वन टू फाइंड द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ईच ऍटम अँड टू कन्क्लूड कोणाचं ऑक्सिडेशन होतं आणि कोणाचं रिडक्शन. ठीक आहे, पहिली स्टेप. ठीक आहे, मग पहिला काय घेणार आहे, कॉपर ऑक्साइड आहे प्लस काय आहे तर अमोनिया आहे, गिव्स कॉपर इन द सॉलिड स्टेट आणि डायनायट्रोजन इन द गॅशियस स्टेट आहे. इथे बघा ऑक्सिजनचं ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे कारण ऑक्साइड आहे तो आणि फक्त कॉपर आहे. मग x प्लस -2 इज इक्वल्स टू 0 येणार, येस ऑर नो. ह्याचा ऑक्सिडेशन नंबर कॉपर x प्लस -2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0. सो x -2 इज इक्वल्स टू काय येणार आहे 0. सो x इज इक्वल्स टू, सो कॉपरचं ऑक्सिडेशन स्टेट +2. नायट्रोजन नॉन मेटल आहे, मग हायड्रोजन काय म्हणून बिहेव करणार, मेटल. जर नायट्रोजन नॉन मेटल आहे तर हायड्रोजन तिथं काय म्हणून बिहेव करणार आहे, मेटल. मग जेव्हा हा मेटल म्हणून हायड्रोजन बिहेव करतोय त्यावेळी त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय तर +1. मग आपण इथं काय करणार आहे परत x प्लस 3 इंटू काय करणार 1 इज इक्वल्स टू 0 नायट्रोजनचं ऑक्सिडेशन स्टेट. सो x इज इक्वल्स टू काय येणार आहे -3, म्हणजे नायट्रोजनचं ऑक्सिडेशन स्टेट काय आलं तर -3.
समजतंय का मी काय सांगते? येस और नो? कॉपर त्याच्या एलिमेंटल स्टेटमध्ये म्हणजे त्यांना नायदर एलिमेंट इलेक्ट्रॉन लॉस केलाय नॉर इलेक्ट्रॉन काय केलाय गेन, म्हणजे कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे तर 0. परत डाय नायट्रोजन आहे, त्यांना नायदर इलेक्ट्रॉन लॉस केलाय नॉर इलेक्ट्रॉन गेन केलाय आणि तो एलिमेंटल स्टेटमध्ये अर्थ वरती एक्झिस्ट होताना N2. मग याचा ऑक्सिडेशन नंबर पण काय असणार आहे 0. काय केलं मी सगळ्यात पहिला सगळ्यांचा ऑक्सिडेशन नंबर काय केलं तर फाइंड केलं. सगळ्यांचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड केल्यानंतर ना आणि काय म्हटलंय स्टेप 1 मध्ये फाइंड द ऑक्सिडेशन नंबर आणि find out the species who is undergoing oxidation and who is undergoing reduction. Copper oxide to copper +2 to 0 +2 to 0 +2 to 0 decrease in oxidation number म्हणून त्याचं काय होणार आहे ऑक्सिडेशन आणि NH3 to N2 म्हणजे इथं काय येणार आहे increase in oxidation number काय होणार आहे तर रिडक्शन फर्स्ट उलट लिहिलं का मी ओ सॉरी डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे रिडक्शन आणि इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय असते तर ऑक्सिडेशन. समजलं हे वाला? ही फर्स्ट स्टेप आहे. स्टेप 2 काय असते बॅलन्स एनी अदर ऍटम एक्सेप्ट. स्टेप 2 मध्ये काय असते बॅलन्स एनी अदर ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून दुसरा कोणता ऍटम लेफ्ट हँडला आणि राईट हँडला बॅलन्स करायचा असेल तर तो बॅलन्स करून घ्यायचा. आता बघा कॉपर ऑक्साइड आहे NH3 आहे कॉपर आणि काय देते तर N2 हीच रिएक्शन आहे ना येस और नो आणि प्लस H2 आहे ठीक आहे. इथं बघा त्यांनी म्हटलंय की बॅलन्स एनी अदर ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. इथं कॉपर एक आहे इथं कॉपर एक आहे पण इथं नायट्रोजन किती आहेत आणि इथं नायट्रोजन किती आहे मग काय करणार नायट्रोजनला बॅलन्स त्यामुळे ह्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं 2. कशाने मल्टिप्लाय करायचं असं कधीच करायचं ना NH3 आहे ना इथं N2 लिहूया नो पूर्ण स्पीशीजला इथं नायट्रोजन किती होते 2. सो नायट्रोजन 2 होते त्यामुळे इथं किती आलं तर 2NH3. सो बॅलन्स एनी अदर ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये कॉपर ऑक्साइड प्लस 2 टाइम्स NH3 गिव्स कॉपर प्लस N2 प्लस काय येणार आहे तर H2O. आलं का लक्षात येस ऑर नो? फाईन. आता नेक्स्ट स्टेप 3 ला 4 गोष्टी करायच्यात. 4 कोणत्या गोष्टी सगळ्यात पहिला फाइंड करायचं इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि त्याच्या पुढे नेट इन्क्रीज. समजून घ्या मी काय सांगते. मग परत काय फाइंड करायचं डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर नेट डिक्रीज असं हे 4 फाइंड करायचे. आता इकडे बघा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर कोणाचा ऑक्सिडेशन नंबर वाढतंय नायट्रोजनचा. मग इथे लिहिणार आहे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन. फायनल मायनस इनिशियल करायचं फायनल ऑक्सिडेशन नंबर नायट्रोजनचा काय होता 0 इनिशियल काय होता -3. हे बघा 0 मायनस ऑफ -3 मायनस मायनस बिकम मग ह्याचा ऑक्सिडेशन नंबर कितीने वाढलं +3. तुम्ही म्हणणार नेट इन्क्रीज म्हणजे काय हा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन ऑफ नायट्रोजन म्हणजे पर ऍटम इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ पर नायट्रोजन ऍटम झाला. माझ्याकडे आहेत किती नायट्रोजन ऍटम 2 आहेत ना. असं नाही कन्सिडर करायचं की इथले 2 4 नाही दोन्हीकडे 2 म्हणजे 2 4 नाही होणार. समजतंय का मी काय सांगतेय. मग मला सांगा एका नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर 3 न वाढते तर 2 नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर मग इथं काय येणार आहे
नेट इन्क्रीजला काय करणार आहे, किती नायट्रोजन ऍटम आहेत, 2, त्याला मल्टिप्लाय बाय काय करणार, 3, म्हणजे इथं किती येणार आहे, नेट इन्क्रीज काय येणार आहे तर +6, नेट इन्क्रीज काय येणार आहे +6. नाउ डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ काय असणार आहे तर कॉपर. मग कॉपरचं ऑक्सिडेशन नंबर कितीनं डिक्रीज झालं, 0 + 0 to 2 आहे ना, +2 to 0 झालं ना, मग इथं काय येणार आहे फायनल मायनस इनिशियल, 0 - 2, 0 - 2 किती कॉपर आहेत, 2 नाही, एकच कॉपर आहे. रिएक्टंट साइडचा कॉपरच प्रोडक्ट साइडला कॉपर कन्वर्ट झाला ना, 2च आहेत नायट्रोजन. इथं N2 2 नायट्रोजन, इथं नायट्रोजन, कुठं पण बघ कॉपर एकच आहे, मग एकच म्हटलं की मी, कुठं 2 म्हटलं. सो नेट डिक्रीज काय असणार आहे, -2 इंटू काय येणार आहे 1, म्हणजे आन्सर काय येणार आहे -2. कधीही बघताना नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज कडे बघायचं. कोणाकडे बघायचं, नेट इन्क्रीज किंवा नेट डिक्रीज. नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय आहे तर +6, नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर काय आहे तर -2. इट इज नॉट अ बॅलन्स्ड रेडॉक्स रिएक्शन. व्हाय, बिकॉज नेट इन्क्रीज इज नॉट इक्वल टू नेट डिक्रीज. रेडॉक्स रिएक्शनला बॅलन्स कधी म्हणतो, जेव्हा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन शुड बी इक्वल टू काय असायला पाहिजे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. पहिली गोष्ट म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर जेवढ्यांना होतोय तेवढ्यांनाच डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर व्हायला पाहिजे, पहिला. आणि दुसरं, बाकी सगळे जे ऍटम्स आहेत, ऑक्सिजन हायड्रोजन पण काय असायला पाहिजेत तर बॅलन्स्ड असायला पाहिजेत. ठीक आहे. सो इथं काय लिहिणार आहे आपण, इथं बघा, नेट इन्क्रीज इज नॉट इक्वल्स टू नेट डिक्रीज. मग मला नेट इन्क्रीज इक्वल्स टू नेट डिक्रीज करावं लागणार, आणि मग ते जे काय आहे ते इक्वेशन मध्ये काय करावं लागणार आहे तर अप्लाय करावं लागणार आहे. सो स्टेप 4 ला लक्ष देऊ नये का मैत्री, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टेप 4 ला काय करणार मी, कोणाचं आहे ऑक्सिडेशन, नेट डिक्रीज काय आहे -2 आहे, आणि नेट इन्क्रीज काय आहे तर +6. मग नेट डिक्रीजला आपण -6 आणण्यासाठी मला काय करायला पाहिजे, मल्टिप्लाय नेट डिक्रीज बाय व्हॉट, बाय 3, नॉट मायनस बिनस, फक्त 3 असू दे की, +6 - 6 0. ओके. सो मल्टिप्लाय नेट डिक्रीज बाय काय येणार आहे तर 3, मल्टिप्लाय नेट डिक्रीज बाय 3 and the terms related to decrease in oxidation number should be multiplied by 3, should be multiplied by 3. ठीक आहे की तुम्ही नेट डिक्रीजला मल्टिप्लाय बाय 3 करून -6 आणला, पण जिथं जिथं नेट डिक्रीजची स्पीशीज आहेत, आता नेट डिक्रीजची स्पीशीज कोण कोण आहे, ही वाली स्पीशीज नेट डिक्रीजची आणि ही पण स्पीशीज कशाची आहे तर नेट डिक्रीज. मग त्या इक्वेशन मध्ये जिथं नेट डिक्रीज आहे, त्याला पण मल्टिप्लाय बाय काय करायचं 3. आलं का लक्षात, येस ऑर नो. मग मल्टिप्लाय नेट डिक्रीज बाय 3 and terms related to decrease in oxidation number should be multiplied by 3. आता बघा, नेट डिक्रीज इक्वल्स टू काय येणार आहे, किती आहे -2, -2 इंटू 3 किती आलं -6. मग आता बघा, -6 आलं आणि तो नेट इन्क्रीज +6 होता. फाईन. इक्वेशन काय होता, कॉपर ऑक्साइड होता, +2 टाइम्स काय होता तर अमोनिया होता, गिव्स काय होता तर N2 + Cu प्लस काय होतं तर H2O. आता मला सांगा, नेट डिक्रीजची टर्म ही आणि ही होती ना, मग नेट डिक्रीजला पण मल्टिप्लाय बाय काय करायचं, समजलं का. जे डिक्रीजची टर्म आहे, जिथं ऑक्सिडेशन नंबर काय झालाय डिक्रीज, त्याला मल्टिप्लाय बाय 3. जर इन्क्रीज इन ऑक्सिडेशनला तुम्ही मल्टिप्लाय केला असता, कोणाला मल्टिप्लाय केला असता, नेट इन्क्रीजला मल्टिप्लाय केला असता, तर इक्वेशनच्या जे इन्क्रीजचे टर्म आहेत त्याला पण त्या कोइफिशियंटना काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. झालं.
म्हणजे इथं 4 गोष्टी झाल्या. 4 गोष्टी काय झाल्या? इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल्स टू काय झाला? डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. नेट इन्क्रीज इक्वल्स टू नेट डिक्रीज झाला. एनी अदर ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन पण बॅलन्स्ड आहेत. ह्या साईडला पण कॉपर 3 आहेत, त्या साईडला पण कॉपर 3 आहेत. ह्या साईडला नायट्रोजन 2 आहेत, त्या साईडला पण नायट्रोजन काय आहेत तर 2. राहिलं काय आता बॅलन्सिंगचं? ऑक्सिजन अँड हायड्रोजन. काय राहिलं बॅलन्सिंगचं? काय राहिलं बॅलन्सिंगचं? ऑक्सिजन अँड हायड्रोजन. आता त्याला बॅलन्स कसं करणार बघा. स्टेप 5 बघा. बॅलन्स ऑक्सिजन ॲटम by adding H2O on the side which contains less number of oxygen atom. ह्याचं मीनिंग सांगते. चेक करायचे की कोणत्या साईडला ऑक्सिजन ॲटम कमी आहेत आणि ज्या साईडला ऑक्सिजन ॲटम कमी आहेत त्या साईडला तेवढे वॉटर मॉलिक्युल्स ऍड करायचे. तेवढे 4 ऑक्सिजन कमी आहेत तर 4 वॉटर मॉलिक्युल्स ऍड करायचे. 2 ऑक्सिजन कमी आहेत तर 2 वॉटर मॉलिक्युल ऍड करायचे. ठीक आहे. इथं बघा हा 3CuO प्लस 2 टाइम्स काय आहे तर NH3 gives N2 प्लस 3Cu प्लस H2O आहे. मला सांगायचं किती ऑक्सिजन आहेत? इथं किती ऑक्सिजन आहे? मग इथं किती ऑक्सिजन कमी आहे? मग किती वॉटर मॉलिक्युल ऍड करणार? समज में आ रहा है? हसायचं काय नाही आहे. बॅलन्सिंग आहे त्याला. इथं किती ऑक्सिजन आहेत? 3. इथं किती ऑक्सिजन आहेत? 1. किती ऑक्सिजन कमी आहेत? 2. मग मी म्हटलं दर ऑक्सिजन ॲटम कमी असेल तर 1 वॉटर मॉलिक्युल ऍड करायचं. मग किती ऑक्सिजन कमी आहेत? 2. मग 2 वॉटर मॉलिक्युल ऍड करायचे. कोणत्या साईडला? ज्या साईडला ऑक्सिजन कमी आहेत. ज्या साईडला हा मग जर मी 2 वॉटर मॉलिक्युल इथं ऍड करायचं म्हटलं तर वॉटर मॉलिक्युल किती होणार आहेत तिथं? 2 आणि 1 म्हणजे तर 3H2 येणार का? येस ऑर नो? आलं का लक्षात? आलं का लक्षात? येस ऑर नो? मग ऑक्सिजन बॅलन्स झालं. मग नेक्स्ट काय बॅलन्स करायचं? हायड्रोजन. स्टेप 6 बघूया की. मी स्टेप तरी सांगायला पाहिजे ना. इथं नसेल तर पुढे तर असायला पाहिजे. बॅलन्स सांगायला पाहिजे. बॅलन्स हायड्रोजन ॲटम by adding H plus ions on the side where they are less. On the side where they are less. मग आता हा इक्वेशन इथं बघा हे 3 2 6 हे 3 2 6 इथं बॅलन्स्ड आहे. पण इथं 6 हायड्रोजन असले असते आणि इथं 4 हायड्रोजन असले असते. 2 H प्लस ऍड केले असते मी. किती H प्लस ऍड केले असते? किती H प्लस ऍड केले असते? 2. इथं पहिल्यापासून बॅलन्स्ड आहे म्हणून आहे तसं लिहिणार मी. 3CO प्लस 2 टाइम्स NH3 gives what? N2 प्लस 3Cu प्लस 3H2O. हो बॅलन्सिंग 3 मार्काला येते. तसं नसतं बॅलन्सिंग कधीच. ते टेम्पररी बॅलन्सिंग होतं तुमचं. हे ऍक्च्युअल बॅलन्सिंग आहे. आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकतोय. काय शिकतोय? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ह्या पुढे खूप सारे रिॲक्शन्स आहेत जे तुम्हाला बॅलन्स करावे लागणार आहेत. नाही तसं क्रिस क्रॉस न होत नाही. क्रिस क्रॉस न तुमचा एक सिंगल ऍटम मॉलिक्यूल जो फॉर्म झाला ना तुझा तो मॉलिक्यूल तुमचा बॅलन्स केला जातो. म्हणजे क्रोमियम आणि ऑक्सिजन आहे तर क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे आणि ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे. तर क्रोमियम ऑक्साईड कसं फॉर्म झाला हे सांगू शकते मी. हा हे लक्षात ठेवा. हे असं करायचं. त्याचं काय चाललंय डोक्यात वेगळं असू दे बिचाऱ्याचं. मी काय सांगतेय आता
इथं हायड्रोजन बॅलन्स करायची गरज नव्हती, पण जर हायड्रोजन बॅलन्स करायची गरज असेल तर ज्या साईडला जेवढे हायड्रोजन कमी आहेत तेवढे ऍड करायचे. आता जर ही रिॲक्शन कधी ऍसिडिक मीडियम पर्यंत, म्हणजे जर एखादी रिॲक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये घडते म्हटले, कशामध्ये घडते, कशामध्ये घडते, तर इथपर्यंतच थांबवायचं. पण जर त्यांनी म्हटलंय की रिॲक्शन कशामध्ये होतीये, बेसिक मीडियम मध्ये, कशामध्ये होतीये, जेवढे H प्लस तुम्ही ऍड करताय तेवढेच OH मायनस ऍड करायचे दोन्ही साईडला, एका साईडला नाही, एका साईडला, एका साईडला, दोन्ही साईडला. समजते का? म्हणजे स्टेप 7 जी आहे तुमची, 6 आहे ना ही 6 नंतर नेक्स्ट स्टेप 7. स्टेप 7 कधी अप्लाय होते, फॉर बेसिक सोल्युशन, फॉर बेसिक सोल्युशन, फॉर बेसिक मीडियम. म्हणजे जर एखादी रिॲक्शन कशामध्ये होतीये, एखादी रिॲक्शन कशामध्ये होतीये, एखादी रिॲक्शन बेसिक मीडियम मध्ये होते. जर एखादी रिॲक्शन बेसिक मीडियम मध्ये होते तर त्या केसमध्ये मी तुम्हाला म्हटलं की जर मी इथं, जर बघा हा मी सांगते, जर मी इथं 2H प्लस ऍड केलेले, किती H प्लस ऍड केलेले, मग जेवढे H प्लस आहेत तेवढे OH मायनस दोन्ही साईडला ऍड करायचं, दोन्ही साईडला. जर रिॲक्शन बेसिक मीडियम मध्ये होते मग इथं मी काय झालं असतं, 3CuO प्लस 2NH3 प्लस किती OH, 2OH मायनस gives N2 plus 3Cu plus 3H2O plus 2H plus 2OH मायनस. असं जर H प्लस आले असते बेसिक मीडियम मध्ये, म्हटलं तुम्हाला रिॲक्शन कशामध्ये होते म्हटले, बेसिक मीडियम मध्ये. जर रिॲक्शन बेसिक मीडियम मध्ये होते तर जेवढे H प्लस आहेत तेवढे OH मायनस आयन्स बोथ साईडला ऍड करायचे. पण इथं काय आपल्याला करायची गरज नाही, कारण ही रिॲक्शन ऍसिडिक. जर तुम्हाला मेन्शनच केलेलं नाही मीडियम, जर एखादी रिॲक्शन तुम्हाला म्हटलं फक्त बॅलन्स द रेडॉक्स रिॲक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि मीडियम दिलेला नाहीये, काय दिलेलं नाहीये, तर इट इज ऍसिडिक मीडियम. ऍसिडिक मीडियम म्हणजे तुम्हाला इथपर्यंतच करायचंय, बॅलन्स हायड्रोजन ऍटम पर्यंतच. पण जेव्हा त्यांनी मेन्शन केले की इट इज अ बेसिक मीडियम, सगळं सेम, सगळं सगळं एक स्टेप एक्स्ट्रा आहे ना, एक स्टेप काय, OH मायनस ऍड करायचे दोन्ही साईडला. काय काय करायचं, OH मायनस ऍड करायचे, OH मायनस ऍड करायचे दोन्ही साईडला. ठीक आहे, नोट डाऊन करा पहिले. नाहीतर एक मिनिट थांबा, मी एक्सप्लेन करते एकदा, मग तुम्ही करा. इथं बघा रे, ऑक्सिडेशन नंबर मेथडचे रूल्स आहेत. मी तुम्हाला रूल्स डायरेक्टली नाही सांगितले, कारण मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादा एक्झाम्पल घेऊन समजतो, बेटर समजते आपल्याला. ठीक आहे, काय म्हटलंय सगळ्यात पहिला स्टेप 1, राईट द अनबॅलन्स्ड इक्वेशन फॉर द रेडॉक्स रिॲक्शन. ठीक आहे, balance the equation for all the atoms in the reaction except hydrogen and oxygen. आणि identify the atoms which undergo change in oxidation number and by how much. आणि draw the brackets to connect the atoms of element that changes in oxidation number. हे brackets आहेत, हे बघा, हे इथे दिले ना आर्सेनिकचं ऑक्सिडेशन नंबर चेंज झालंय, इथं पण ऑक्सिडेशन नंबर काय झालंय, चेंज. समज में आ रहा है? आता बघा, ह्या स्टेप मध्ये मी तुम्हाला कसं सांगितलंय फक्त की तुम्ही पहिला अनबॅलन्स रिॲक्शन लिहायची, त्याचे ऑक्सिडेशन नंबर काय करायचे, फाइंड करायचे. ही एक स्टेप झाली. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं, बॅलन्स एनी अदर ऍटम एक्सेप्ट ऑक्सिजन अँड हायड्रोजन. त्यांनी सगळी स्टेप एकच दिली, काही करू शकताय, कसं काही म्हणजे ह्या स्टेप मध्ये असं करू शकताय तुम्ही. सो बॅलन्स द इक्वेशन फॉर ऑल द ऍटम्स इन द रिॲक्शन एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आणि मग कोणाचं ऑक्सिडेशन झालं, कोणाचं रिडक्शन झालं, मग एरो टाकायची. काय टाकायची, एरो. ठीक आहे, मग काय दाखवायचं आहे, सेकंड स्टेपला म्हटले बघा त्यांनी सेपरेटली, सेकंड स्टेपला शो अँड इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ऍटम ऑफ द ऑक्सिडाइज स्पीशीज अँड हेन्स द नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ही आपली थर्ड स्टेप आहे, ही आपली थर्ड स्टेप, आपण थर्ड स्टेपला करतो हे. हा, सिमिलरली शो द डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ऍटम ऑफ अ रिड्यूस स्पीशीज अँड नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. आता डिटरमाइन द फॅक्टर विच विल मेक द टोटल इन्क्रीज अँड डिक्रीज इक्वल. परत नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज इक्वल
नसेल तर तो फॅक्टर डिटरमाइन केला. इथं किती होता? 3 होता डिक्रीजला. इन्क्रीजला 3, डिक्रीजला 3 मल्टिप्लाय करायला लागला आपल्याला. हा, सो इन्सर्ट द कोइफिशियंट इनटू इक्वेशन. जो आपला इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये पण तो टर्म काय करावा लागणार आहे? तर इन्सर्ट करावा लागणार आहे. फक्त इन्क्रीजला, नेट इन्क्रीजला जर तुम्ही मल्टिप्लाय केला तर इक्वेशनच्या इन्क्रीजच्या रिलेटेड टर्म्सनाच मल्टिप्लाय करायचं. नेट डिक्रीजला जर तुम्ही मल्टिप्लाय केला तर इक्वेशनच्या नेट डिक्रीजच्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. सगळ्याला मल्टिप्लाय करत बसायचं. स्टेप 3, बॅलन्स ऑक्सिजन ॲटम बाय ऍडिंग H2O टू द साइड कंटेनिंग. हा, कसं? एक ऑक्सिजन ॲटम कमी आहे तर एक वॉटर मॉलिक्यूल, 10 ऑक्सिजन ॲटम कमी आहेत तर येस 10 वॉटर मॉलिक्यूल. 1 H2O is added on for 1 oxygen atom. Balance hydrogen atom by adding H plus ion to the side having less hydrogen atom. समझ में आ रहा है? Yes or no? Now step 4. If the reaction occurs in the basic medium, then OH minus ions equal to H plus ions. H plus ions दिलं का स्टेप त्यांनी? हा, आणि बॅलन्स H ऍडिंग बाय H प्लस दिले, त्याच स्टेप मध्ये दिले. जर रिॲक्शन बेसिक मीडियम मध्ये होत असेल तरची गोष्ट आहे. जर रिॲक्शन मध्ये होत असेल तरची गोष्ट काय? की इफ द रिॲक्शन is occurring in a basic medium, then add OH minus ion equal to number of H plus ion in step 3. पण फक्त एका साईडला नाही, दोन्ही साईडला. आणि H plus and OH minus ion on the same side of the reaction are combined. हे मी नंतर तुम्हाला सांगते कसं होतंय. Check the equation with respect to both number of atoms of each element charges is balanced. मग तो balanced redox reaction आहे. For acidic medium, step 4 is omitted. आता मी जे दिले तुम्हाला स्टेप 7 पर्यंत दिले आणि स्टेप 7 पर्यंतच फॉलो करायचं, आपण तसंच फॉलो करायचं. समजतंय? लिहून घ्या, हे वाला लिहून घ्या.